आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे रंगशाळेत सुरू झालेल्या मल्लयुद्धानं काही क्षणातच भयान रूप धारण केलं। शूर, पराक्रमी, वीरांच्या शक्तीची कसोटी पाहणारा हा खेळ, परंतु इथे तो साहसी खेळाप्रमाणे नाही तर खरोखरच युद्धाप्रमाणे खेळला जात होता। खेळाच्या नीती आणि नियमांना तिलांजली देऊन इथे केवळ प्रतिस्पर्ध्यांना संपवण्याचे मनसुबे आखले गेले होते। कारण स्पष्ट होतं, प्रतिस्पर्धी कोणी साधारण मनुष्य नव्हते, ते होते साक्षात श्रीकृष्ण आणि बलराम, दोघेही वसुदेवांचे पुत्र। भलेही दूर गोकुळात वाढलेले असले तरी युद्ध, अस्त्र, शस्त्र यात पारंगत होते। हा म्हणता दोघेही कंसाच्या मल्लांना शिरजोर ठरू लागले। श्रीकृष्ण आणि बलराम दोघांचेही मल्लयुद्धातील कसलेले डावपेच कंसाच्या पैलवानांचं तोंडचं पाणी पळवत होते। दोघांच्याही वज्रासारख्या मुष्टीप्रहारांनी रंगशाळेत कसलेल्या अनुभवी मल्लांना जेरी सांडलं होतं। मल्लयुद्धांचं प्रदर्शन खूप झालं। कृष्ण आणि बलराम दोघांनाही आता निर्णायक प्रहार करून चारही मल्लांच्या चारी मुंड्या चित करणं भाग होतं आणि त्याप्रमाणे या दोघाही बंधूंनी ते करून दाखवलं। उपस्थित जमलेल्या सर्वांचं त्यांनी या आपल्या युद्धकलेने लक्ष वेधून घेतलं आणि सर्वांना तिथे अचंबित करून सोडलं।
ही होती कृष्ण आणि बलरामाच्या युद्धाची कथा.
बघत काय बसलात? या दोघांचेही तुकडे तुकडे करून टाका. हर हर महादेव. चलो. बरं झालं तू स्वतःच माझ्या समोर आलास. मी तर नेहमीच तुझ्या समोरच होतो कंसा. फक्त तू मला ओळखू शकला नाहीस. मी तुला वारंवार मला शरण येण्याची संधी देऊ केली. आता मात्र तुझ्या पापाचा गडा भरलाय कंसा. ही तुझी शेवटची संधी आहे. अजूनही फेकून दे तुझं एक खडक आणि मला शरण ये. मी तुला क्षमा करेन कंसा. सगळं विसरून मी क्षमा करेन. कंसाला वाकायला सांगतो आहेस? या महाबली कंसाला? मूर्ख बालक, कंस मरू शकतो परंतु तो वाकणार नाही. चांगला आहे. मग आता मरायला तयार हो कंसा. कुणाचा मृत्यू, माझा की तुझा? मथुरेच्या रंगशाळेत आता घनघोर युद्ध सुरू झालं. अक्रूरने तलवार उपसून हर हर महादेव अशी गर्जना करत यदुवंशी सरदार नंदरायासह गोकुळातून आलेले शूरवीर गवळी कंसाच्या सरदारांवर आणि सैनिकांवर तुटून पडले. तलवारींचा खणखणाट, योद्ध्यांच्या वीर गर्जना, आघाताने जखमी किंवा मृत होणाऱ्यांच्या किंकाळ्या आणि आरोळ्यांनी आसमंत भरून गेला. अक्रूराच्या तलवारीने अनेक कंस सरदार तसंच कंस सेनापतींनाही पाणी पास पास पाजलं. नंदराय त्यांची लाठी फिरवूनच अनेक सैनिकांना यमसदनी पाठवत होते. स्वतः बलरामाने चाणूर आणि इतर कंस सरदारांना हातातल्या हस्तिदंताने ठार. कंस आणि श्रीकृष्णाचं हे अंतिम युद्ध सुरू होतं. आजपर्यंत अनेकांना असुरांना लीलया मारणाऱ्या श्रीकृष्णांनी कंसाला त्यांच्या मुष्टीप्रहारांनी प्राणांतिक जखमी केलं आणि सरते शेवटी त्या क्रूर नराधम कंसाला गरा गरा फिरवून पार दूरवर फेकून दिलं. कंस तात्काळ गतप्राण झाला. मथुरेचं राज्य त्या शापातून मुक्त झालं.
आयुष्यभर ज्या कृष्णाचा कंस दुस्वास करत आला, सरते शेवटी त्या श्रीकृष्ण चरणांनीच त्याला मृत्यू आला. कंसाची आत्मज्योत कृष्ण चरणी विलीन झाली. हा खरं तर विरोधाभासच म्हटला पाहिजे, पण मोठ्या मोठ्या महापुरुषांना देखील जिथे अत्यंत खडतर तपश्चर्येनंतर कृष्णचरणी विलीन होण्याची संधी मिळते, तिथे कंसाने आयुष्यभर नाईलाजाने, रागाने आणि भीतीपोटी कृष्ण नामाचं स्मरण करून सुद्धा त्याला अखेर प्रभूचरणी मुक्ती मिळाली. याचा अर्थ असा अजिबातच नाही की मोक्षप्राप्तीसाठी
कंसासारखं दुराचरण केलं तरी चालू शकतं। याचा अर्थ असा की आपल्या सनातन धर्माची महानता अशी आहे की इथे दुराचारी पशुगत व्यवहार करणाऱ्यांना देखील मृत्यूनंतर वैर संपवून प्रभुचरणी विलीन होण्याचा अधिकार आहे। तसही त्रेतायुगात स्वतः श्रीकृष्णांनी राम अवतारात रावण वधानंतर म्हटलं होतं, मरणांतानि वैराणि निवृत्तानां प्रयोजनम क्रियतामस्य संस्कारो ममाश्पेष्य यथा तव। प्रभू श्री रामचंद्र विभीषणांना म्हणाले होते की रावण वध पश्चात तिथलं कार्य समाप्त झालं आहे आणि रावणाच्या मृत्यूमुळे त्यांचं त्यांच्याशी असलेलं शत्रुत्व सुद्धा आता संपलेलं आहे। त्यामुळे जितका विभीषणांना तो जवळचा आहे, आता तो तितकाच प्रभू श्री रामचंद्रांना देखील जवळचा आहे। त्यामुळे त्यांच्या या भक्तीला पाहून सर्वांनीच जय कृष्ण, जय जय कृष्ण, जय श्री कृष्ण असा त्यांचा जय जयकार केला। विजय असो राजकुमार श्री कृष्णाचा, 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 विजय असो।
केवळ माझ्यामुळे तुम्हा दोघांना किती दुःख सहन करावं लागलं, त्यासाठी मला क्षमा करा आई. मला क्षमा करा बाबा. मी इतकी वर्ष तुमची कुठलीच सेवा नाही करू शकलो. लोकांना पुत्र सुख लाभतं तेव्हा बाल्यावस्थेपासून ते किशोरावस्थेपर्यंत ते त्याच्या बाललीलांचे आनंद प्राप्त करतात. पण माझ्या नाईलाजामुळे मला तुमच्या सेवेपासून दूर राहावं लागलं. त्यामुळे मी तुम्हाला ते सौख्य पण देऊ शकलो नाही. परंतु मी सुद्धा तर तुझ्या कोड कौतुकापासून दूर राहिलो आई. माझं देखील खूप नुकसान झालं आहे. यासाठी मी अपराधी आहे बाळा. हो, यासाठी मी अपराधी आहे. मीच तुला या हातांनी उचलून गोकुळात सोडून आलो होतो. त्यामुळे हा माझा दोष आहे. हा माझाच दोष आहे ना बाळा, माझाच दोष आहे. या तुमचा काहीही दोष नाही. हे तर मायेचं विधिलिखित होतं, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पुत्र सुखाचं सुद्धा बलिदान द्यावं लागलं. वास्तवात तर दोष माझा आहे, जे इतक्या वर्षापर्यंत मी माझ्या पुत्र धर्माचं पालन करू शकलो नाही. हे पिताश्री, मनुष्याला त्याचं शरीर त्याच्या मातापित्याकडूनच प्राप्त होतं. ज्या शरीराच्या योगे प्राणी जगामध्ये अर्थ, काम, धर्म आणि मग मोक्ष मिळवतो, ते शरीर त्याच्या मातापित्याचीच तर देणगी असते. त्यामुळे जर कुणा मनुष्याने 100 वर्षापर्यंत देखील त्याच्या शरीराने आणि त्याच्याकडील धनाने त्याच्या मातापित्याची सेवा केली, तरी सुद्धा तो त्यांच्या या उपकारांचं ऋण नाही फेडू शकत. जो पुरुष सामर्थ्य असून सुद्धा त्याच्या शरीराने आणि त्याच्या धनाने त्याच्या मातापित्याची सेवा नाही करत, तो महापापी असतो. त्याच्या मृत्यूनंतर यमदूत त्याला त्याच्याच शरीराचा मांस खाऊ घालतात. शास्त्र सांगतं की आपले वृद्ध मातापिता, आपली पत्नी, आपली मुलं, गुरु ब्राह्मण आणि शरणागताला जो खाऊ पिऊ घालत नाही, तो मनुष्य तर जिवंतपणीच एक प्रेता समान असतो. म्हणूनच मी म्हणतोय की तुमच्या सेवेशिवाय तर माझी इतकी वर्ष नुसती व्यर्थ गेली आहेत. कंसामुळे पारतंत्र्यात असल्याने मी तुमची जराही सेवा करू शकलो नाही. त्याकरता तुम्ही मला क्षमा करावं. क्षमा कसली मागतोस कृष्णा? क्षमा कसली मागतोस? उलट तुझ्यासारखा पुत्र मला लाभल्याने आमचं हे जीवन धन्य झालंय. मग क्षमा कशासाठी बाळा? क्षमा कशासाठी? नंदराया, अक्रूरजी, दादा.
देवकी वहिनी, राजकुमार वसुदेव, आज तुमचे दोन्ही पुत्र तुम्हाला सोपवत आहे. मला केवळ इतकंच सांगायचं आहे की जर या दोघांच्या पालनपोषणात आमच्याकडून काही त्रुटी राहिली असेल तर आपलं समजून आम्हाला क्षमा करावी. हे तुम्ही काय बोलत आहात नंद भाऊजी? तुम्ही यांचं रक्षण करून आमच्यावर जे उपकार केले आहेत त्याचं ऋण आम्ही आयुष्यभर नाही फेडू शकणार. वहिनी, इथे येते वेळी यशोदाने तुम्हाला एक निरोप द्यायला सांगितला होता की तिला तुमच्या मुलाची केवळ एक दाई मानून तिच्या सर्व चुकांना क्षमा करावी. नाही दादा, यशोदा दाई नाहीये. इतिहासात येणाऱ्या अनेक युगांमधून लोक यशोदेलाच कृष्णाची खरी आई म्हणतील. तीच माझ्या कृष्णाची खरी आई आहे आणि सदैव राहील. सैनिकांनो, यांच्या बेड्या तोडून टाका. ताजश्री, माझा प्रणाम स्वीकार करावा. कौन आहेस तू? कृष्ण. कृष्ण? कोण कृष्ण? मी माता देवकी आणि वसुदेवांचा पुत्र कृष्ण. देवकीचा पुत्र? माझ्या देवकीचा पुत्र? नाही, तिचा एकही पुत्र जिवंत नाहीये. कंसाने
एक एक करून तिच्या सर्व मुलांना मारून टाकलं. परंतु महाराज, याला नाही मारू शकला तो. महाराज, हा देवकीचा तोच 8वा पुत्र आहे ज्याच्या बाबत आकाशवाणीने कंसाला चेतावणी दिली होती. आणि ती भविष्यवाणी आज सत्य झाली महाराज, सत्य झाली आहे. सत्य झाली आहे म्हणजे कंस मारला गेला? हो महाराज. कुणी मारलं त्याला? राजकुमार कृष्णाने. कृष्णाने? काय कृष्णाने त्याला मारून टाकलं? हो महाराज. नाही नाही, हे योग्य नाही झालं. हे तू काय केलंस कृष्णा? हे तू काय केलंस? त्याला मारून तू मला माझ्या अधिकारापासून वंचित केलंस. त्याला मृत्यूदंड देण्याचा अधिकार केवळ माझा होता, माझा. अशा महापापीला जन्म देण्याचं जे पाप मी केलं होतं त्याचं प्रायश्चित्त हेच होतं की मी माझ्या हातांनी त्याचा वध करावा. हाच संकल्प करून तर मी गेली अनेक वर्ष या घोर अंधकारात जिवंत राहिलो आहे. मग तू मला माझ्या हाताने त्याचा वध करायची संधी का नाही दिलीस? निदान मला अशा पापी माणसाला जन्म दिल्याच्या पापातून मुक्ती तरी मिळाली असती. मुक्ती तरी मिळाली असती. मुक्ती तरी मिळाली असती. मुक्ती तरी मिळाली असती. ताजश्री, वास्तवात ते तुमचंच मनोबल होतं ताजश्री, ज्याच्या शक्तीमुळे मी त्याला मारू शकलो. नाहीतर मी एक छोटासा बालक, माझ्यात इतकी शक्ती कुठून येणार ताजश्री? हो बाळा, तुझ्या नसा नसातून आमच्या वंशाचं रक्त वाहत आहे. त्यामुळे तू माझंच कर्तव्य पूर्ण केलंयस. आपल्या वंशाने आधी कुणाही पापी माणसाला क्षमा नाही केलं. तू सुद्धा ही गोष्ट सदैव लक्षात ठेव. कंसाला मारल्यानंतर नीतीनुसार आता त्याच्या सिंहासनावर तुझा अधिकार आहे. त्यामुळे राजा बनल्यानंतर हे सदैव लक्षात ठेव की कंसाप्रमाणे छोट्या छोट्या असहाय्य बालकांची हत्या करणाऱ्या कुठल्याही खुन्याला कधीही क्षमा करू नकोस बाळा. कधीही क्षमा नको करूस. परंतु मी तर त्या सिंहासनावर नाही बसणार ताजश्री. त्या सिंहासनावर तर तुमचा अधिकार आहे. मथुरेचे राजा महाराज उग्रसेन होते, आहेत, आणि महाराज उग्रसेनच मथुरेचे राजे असतील. आम्ही तर केवळ सेवकांप्रमाणे तुमची सेवा करत राहू महाराज. महाराज उग्रसेनांचा विजय असो. महाराज उग्रसेनांचा विजय असो. महाराज उग्रसेनांचा विजय असो. महाराज उग्रसेनांचा विजय असो. अशा तऱ्हेने महाराज उग्रसेनांचा पुनश्च राज्यारोहणाचा विधी तुतार्या, ढोल ताशे आणि मंत्रगजरात मथुरेच्या राज दरबारात सुरू झाला. त्यावेळी
श्रीकृष्णांसह बलराम, देवकी, वसुदेव, नंदराय, अक्रूर आणि इतर यदुवंशी सरदार आणि सर्व मथुरावासी महाराजांना शुभेच्छा द्यायला जमले होते. राजपुरोहित सत्यक आणि इतर ब्राह्मण मंगल विधीचे श्लोक पठण करीत होते, तर कुलपुरोहित स्वतः महर्षी गर्ग जातीने उपस्थित राहून महाराजांना जलाभिषेक करीत होते. महर्षी गर्गांनी महाराज उग्रसेनांना कुमकुम तिलक लावून त्यांच्या मस्तकावर राज मुकुट ठेवला आणि त्यांचं एक चक्र पूर्ण केलं. अशा रीतीने महाराज उग्रसेनांचा राज्यारोहणाचा विधी हा पार पडला. अंतरिक्षगुं शांतिः पृथिवी शांतिरापः शांतिरोषधयः शांतिः वनस्पतयः शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांति सर्वगुं शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति. भारत उग्रसेनांचा विजय असो. 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 कृष्णा